नाही, काय आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जे पर्यटक येतात ते त्यांची अशी मागणी आहे आणि देशाच्या कुठल्या राज्यात अशी बंदी नाही आहे। राज्यामध्ये जे विश्रामगृह आहे वन विभागाचे त्याच्यामध्ये मांसाहार सुरू केला पाहिजे असं तुमची एक इच्छा आहे? नाही, काय आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जे पर्यटक येतात ते त्यांची अशी मागणी आहे आणि देशाच्या कुठल्या राज्यात अशी बंदी नाही आहे आणि महाराष्ट्रात अशी बंदी नव्हती, परंतु मध्यंतरी तत्कालीन वनमंत्र्यांनी दारू आणि मांसाहाराच्या संदर्भात निर्णय केला होता। माझ्याकडे आणि वन क्षेत्रात जेव्हा लोक पर्यटनाला येतात तेव्हा त्यांची अशी मागणी होती, त्यांच्या मागणीनुसार मी तशा पद्धतीचं पत्र दिलं। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आता औद्योगिकरण जे वाढत आहे त्याची गरज म्हणून जसं चंद्रपूरच्या धर्तीवर गडचिरोलीमध्ये पण त्या संदर्भामध्ये भाष्य करणारा मी सक्षम व्यक्ती नाही। हा धोरणात्मक निर्णय सरकारला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा योग्य निर्णय घेते। आताच तुम्ही बोलले की आपण आदिवासी विकास विभागाचा निधी वापरू, म्हणजे नेमकं कसं वापरू? म्हणजे आपल्याला जिल्हा नियोजन समितीमधून जे आदिवासीची साठी सेपरेट निधी येतो, राज्य सरकारचा आदिवासीचा बजेट एकूण अर्थसंकल्पाच्या 9.6% बजेट आपण आदिवासीच्या कल्याणासाठी खर्च करतो। तो निधी जास्तीत जास्त पायाभूत सुविधेवर खर्च होतो, तर आपण आता ते व्यक्तिगत लाभामध्ये कसं करता येईल। परवा जी जिल्हा नियोजन समितीची आदिवासीची बैठक झाली त्यामध्ये मी अशी मागणी केली की पहिले 80% रक्कम ही सामूहिक विकासाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि 20% व्यक्तिगत लाभावर होती। त्यामुळे अनुसूचित जातीच्या तुलनेमध्ये जमातीचा व्यक्ती मागे राहिला, त्यामुळे किमान तो रेशो 50-50 करावा अशी मागणी केली। त्याचा संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याचा आश्वासन मला सन्माननीय आदिवासी मंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे आता व्यक्तिगत लाभाच्या योजना आदिवासींसाठी मोठा निधी उपलब्ध होईल आणि त्यातून समाजामध्ये बदल